नंतर कालिवलीचे हे मैदान दुधी प्रकाशामध्ये नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण सामना पाहणार आहोत न्यूक्रा खारबा व विपक्ष जबरामध्ये भाटाले नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना. तर न्यूक्रा खारबा संघानेक आणि जबरामध्ये भाटाले संघानेक आपण देखील संपर्क साधायचा आहे. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तत्पूर्वी आपण जॉली कामतगर विपक्ष कालिमाता वडगर या दोन संघामधील सामना पाहणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीमधील सामना न्यूक्रा खारबा विपक्ष जयपुरामध्ये भाटाले. त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळेल यशवंत सुमती राहणाल विपक्ष जानमान खोनी. त्यानंतर तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधील आपण पाहणार आहोत आवाज भिनार विपक्ष वीर तानाजी दापोडे. आणि त्यावर जातोय एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडे यांच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय या शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण करताना फलंदाज 3 धावेने साईस खारबा संघाचा अकाउंट ओपन होतोय. थर्ड एम्पायर फक्त बिमरसाठीच असणार आहे. एक एक रिव्ह्यू नक्कीच दोन्ही संघांसाठी असणार आहे. याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय उज्ज्वल पाटील फ्रंटलाईन गोलंदाज ऐदेवी वडवणकर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात होत आहे. तर यावेळी सामनावीर फलंदाज पराग वतारी. इम्प्रायज फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला होता. चेंडू जातोय ऑफ साईडला शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. अव्वंतर धावेचं देखील अकाउंट ओपन होतोय प्रणय पाटीलच्या रूपाने. चार षटकांचा सामना. पहिले षटक मार्गस्थ आहे पण सामना पाहतोय या ऐदेवी वडवणकर विपक्ष साईस खारबाव या दोन संघामध्ये. चार या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. उज्ज्वल पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर स्टंप गोलंदाजी करताना. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय या वे सेफ मध्ये चिनू निघून जाते दन दन करत वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक गोलंदाज उज्ज्वल पाटील आता होतोय तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज अक्षय पाटील यांनी चौकारीने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. प्लॅन मे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चिन्हाने बॅटवर पाहायला मिळते ती 1/8. तर फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत.
लाईट ऑन करायचे आहेत, फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जॉली कामतगर विपक्ष कालिकामाता वडगर या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पाहायला मिळाला आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्यानं आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड राऊंडमधील सामना न्यूक्लियर खारबाव विरुद्ध जबलमध्ये भाटाले हा पहिला सामना दुसऱ्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सामना असेल यशवंत स्मृती राहणार विपक्ष जानमन खोनी या दोन संघामध्ये. त्यानंतरचा तिसरा सामना आपण पाहणार आहोत आवाज भिनार विपक्ष वीरताने दापोडे आणि त्यानंतरचा सामना या सामन्यातील विजय संघ विपक्ष कामतगर वडगर सामन्यामधील विजय संघाची लढत देताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 8 धावा. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश पाटील येतोय. तर गणेश पाटील याचा सामना करेल फलंदाज पराग वतारी. डे नाईट स्वरूपामध्ये दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन आपण मध्ये वन डे स्पर्धा पाहायला मिळते. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. गोलंदाज गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र हुक केलेल्या चिनूला हुकचा फटका, चिनू निघून जाते सीमा पार. फाईन लेगच्या वरून पराग वतारीच्या बॅटमधून षटकार. मात्र एक रिस्की रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले. धावसंख्या 15. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघाला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. कालिकामाता वडगर विपक्ष जॉली कामतगर पुढील सामना असणार आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पुढील सामना आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जॉली कामतगर संघ इथे दाखल झालेले आहे. कालिकामाता वडगर संघ नाही आपण देखील टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. इथे ऑन साईडला मेडिकट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेचं समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेचं समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. षटकार पहिल्या चेंडूवर खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना गणेश पाहायला मिळतो या षटकामध्ये. शपलोन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. जास्त इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पराग वतारी करतोय आणि इथे मात्र फलंदाजाला फॉलो करून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज गणेश याने. चांगल्या चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो झालेला आहे. लेगबाजचा इशारा पंचरकडून येतोय. लेगबाजच्या रूपाने धावा अव्वांतर धावा 2 मिळत आहेत. धावसंख्या 18. दुसरं षटक मार्ग असे आपण सामना पाहतोय साईज खारबाव ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आहे. गणेशच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र पाहूया काय घडलंय तिथे. पंचांचा इशारा ऑनफिल्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाकडे नक्कीच निर्णय सोपवलेला आहे.
नॉट आऊट नक्कीच पंचाचा निर्णय इथे आलेला आहे, कारण चेंडू डिलिव्हर करण्या अगोदर वेल्स खाली पडली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे देखील संपर्क नीट साधता आलेला नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर साईज खारवा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जॉली कामतगर विपक्ष कालिकामाता वडगर, आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील सामना न्यूक्रा खारबा विरुद्ध जयवरामध्ये वाटाले, दोन्ही संघाने एक आपण रिपोर्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना यशवंतमध्ये राहणारे विपक्ष जानमान कोणी. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 18 धावा, 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकळल्या आहेत सायस खारबाव संघाने. इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण वडोनगर संघाकडून तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. करण बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय, करण पाटील. तर सामना करेल करण पाटीलचा फलंदाज अक्षय पाटील. 1/18, 2 षटकाची समाप्तीनंतर ही धावसंख्या साईस खारबाव संघाची स्कोरवर पाहायला मिळत आहे. विखुरलेले क्षेत्ररक्षण ज्यामध्ये 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आहेत. थर्ड मॅन फायनल एक 20 सेफमध्ये क्षेत्ररक्षकाचे त्यानंतर पॉईंट पाहायला मिळतोय, आणि हे क्षेत्ररक्षक वाईड ऑफ मिड ऑन रिझनमध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब. अक्षय पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. करण पाटील याचं स्वागत अक्षय पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे. या अगोदर गणेश पाटील याचं स्वागत देखील षटकाराने केलं गेलं होतं. या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून पोहोचते ती 24वर. 24 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जयकुमार ट्रॉफी 20-25 एन्जॉय करत आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटकाराने त्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय वापसी करताना. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंच श्याम पाटील सरांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान तर वाढच्या रूपाने. धावसंख्या एका धावीने पोहोचते ती 25वर. 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे. करण पाटील उडवणूकर संघाकडून तिसरं षटकात चालतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सेफ हँड
विकेटचं पतन, फलंदाज बाद. अक्षय पाटीलला हा झेलबाज रूपाने बाद होताना. पाटील बाहुबली अप्पा खारबाव क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना साईज कारभाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या स्कोरबोर्डवर साईज कारभाव संघाची. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण बघतोय पराग वादारी आणि सूरज पाटीलच्या रूपाने. या षटकामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करण पाटील सामनागर, फलंदाज सूरज पाटील. इथे या लाईनचा विचार पंच करतात, इशारा वाईटचा देत आहेत. संघाची धावसंख्या अव्वांतर धाव वाईटच्या रूपाने 26 वर पोहोचते. 26 लॉस ऑफ 2 विकेट, 3rd रन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. करण पाटील पुन्हा एकदा सामनागर, फलंदाज सूरज पाटील. पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाज करण पाटील याने. करण अव्वांतर रन देताना 27 धावा, 27. इथे चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळतोय. गोलंदाज निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. या षटकामध्ये शेवटचा चेंडू. षटकार खर्च केल्यानंतर त्यानंतर चांगली वापसी करताना अव्वांतरच्या धावा नक्कीच या षटकामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र जास्त चेंडू दूर ठेवला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू वाईट चेंडू हाताळले या षटकामध्ये गोलंदाज करण पाटील याने. धावसंख्या 28. 28 धावा धावपलीवर झलकले गेल्यात 2 बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना करण पाटील इथे पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा पुन्हा एकदा वाटचा इशारा. अगदी लांब लचक षटक, बजरंगबलीच्या सेफ्टाप्रमाणे षटक लांबताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 5 चेंडू वाईट चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज करण पाटील यांनी आपल्या षटकामध्ये. षटक संपण्याचं नाव घेत नाही. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29. करण या षटकामध्ये अव्वांतर रन दिलेले आहेत. इथे मात्र बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली सिक्सर चेंडूला फेकून दिला मिडविकेटच्या वरून. सीमा पार, जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. बाहुबली सूरज पाटीलच्या बॅटमधून बाहुबली सिक्सर. पाहायला मिळतोय. करणच्या विरुद्ध 6 रन. पुन्हा एकदा मोठा फरका करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
तब्बल 11 चेंडूंचं षटक करण पाटीलचं इथे पाहायला मिळालेलं आहे, ज्यामध्ये तब्बल 5 चेंडू वाईट चेंडू हाताळलेले आहेत करण पाटील याने. 3 षटकांची समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साईज खारबाव संघाची धावसंख्या 36 धावा. नेक्स्ट मॅच जॉली कामतगर विपक्ष कालिकामाता वडगर या दोन संघामध्ये असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामन्यांना सुरुवात होईल. नेकरा खारबाऊ संघाने जो सामना जिंकला होता स्वराज्य कशील या संघाविरुद्ध, त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता परेश म्हात्रे. परेश म्हात्रे आपण इथे उपस्थित असाल तर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या व्याप डायझर यायचं आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये जयपुरामध्ये भाटाली संघाचा पंकज माली, भाटाली एक्सप्रेस मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पंकज माली आपण देखील यायचं आहे. त्यानंतर आदित्य नाईक यशवंत राहणार संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता आणि भिनार संघाकडून लिटिल मास्टर सुनील भोईर मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यानंतर दापोडे संघाकडून हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी मॅन ऑफ द मॅच ठरला होता. शेवटचे षटक घेऊन आलेला गोलंदाज दिनेश चौगुले एक्सपिरियन्स कंपेनर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या आयोजकामध्ये नक्कीच त्यांची भूमिका आहे. शेवटचे षटक दिनेश चौगुले बॉलिंग ट्रॅकवर, तर सामनागर फलंदाज सुरेश पाटील. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातो, घातक ठरू शकला असता, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. धावसंख्या 2 ने वाढते. साई स्पोर्ट्स कारभार संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर 38. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिनेश चौगुले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीटॅचच्या टोकाकडून वळताना सामनागर फलंदाज सूरज पाटील. इथे फुलटाच चेंडू आणि फुलटाचा फुल टोल उचल चेंडूला फेकून दिलाय काँग्रेस रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. फक्त 6 धावा नक्कीच. मॅच चेंडू देखील आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर 44 डबल 4. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दिनेश चौगुले आपण पाहतो या संघामध्ये सर्वात अनुभवी खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामनाकडे फलंदाज हार्ड हिटर फलंदाज बाहुबली फलंदाज सूरज पाटील. इथे मात्र मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या झेलपाचोपणे अखेर सूरज पाटील याची खेळी संपुष्टात येते. तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण बघतोय सूरज पाटील हा बाद झालेला आहे, ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 2 षटकाच्या मदतीने 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर नितेश पाटील. 3 फलंदाज बाद झाले आहेत. कामतकर संघ नाही तसेच
वडगर संघ नाही, कालिका माता वडगर आणि जॉली कामतगर पुढील सामना असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. इथे मात्र बुंद्यात चेंडू हाताळला होता. एक जोरदार अपील देखील पाहायला मिळतं, मात्र पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 45. षटकानंतर चांगली वापसी करताना गोलंदाज दिनेश चौगुले जो अनुभव आहे तो झोकून देताना या षटकामध्ये पाहायला मिळतोय. दिनेश चौगुले सामनातील फलंदाज, यावेळी फलंदाज पराग वतारी. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. 46 धावसंख्या. शेवटचे षटक आणि या शेवटच्या षटकामधील या इनिंगमधील शेवटचा चेंडू. तर अशा प्रकारे आपण बघतो निर्धारित थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जॉयकुमार ट्रॉफी 2025मध्ये जॉयकुमार अँड कंपनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार आयोजन. नीलमदादा नाईक, दिनेशदादा चौगुले आणि राकेशदादा पाटील यांची एक जबरदस्त संकल्पना. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम वन डे टुर्नामेंट आपल्यासमोर. कालिका माता वडगर टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष कालिका माता वडघर. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल आणि हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टॉस संपन्न केला जाणार आहे. ऋतिक मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जात आहे. टॉस जिंकलाय कालिका माता वडगर संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. वळूयात आपण चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. साईश स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध आईदेवी वडुनवगर. खारबाव संघानं प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या फलकावर लावली आहे. 46 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि अंडर फ्लडलाईट्स हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच 47 धावांचं टार्गेट एक चांगलं टार्गेट म्हणता येईल. बघा, पहिल्या फेरीत जे खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरलेले आहेत त्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना कशिळ आणि खारबाव या संघादरम्यान खेळला गेला होता. न्यू एकविरा खारबाव संघानं तो सामना जिंकला होता. परेश मात्रे सामनावीराचा मानकरी ठरला होता, ज्यानं 34 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती.
दरम्यान या ठिकाणी सन्माननीय अशोक पाटील साहेब ग्रामपंचायत वडूनवगरचे सदस्य आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये आई देवी वडूनवगर संघाला. खरं तर आत्तापर्यंत जे सामने आपण पाहिलेले आहेत यापूर्वी सर्वच सामन्यांमध्ये चेस करणारे संघ जिंकताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु आता कंडिशन्समध्ये फार मोठा बदल पाहायला मिळतोय. याआधीचे सर्व सामने आपण डेमध्ये कव्हर केले होते, परंतु हा सामना अंडर फ्लड लाईट्स पाहायला मिळत आहे. आणि दिवसा क्रिकेट खेळणं व अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट खेळणं यामध्ये फार मोठा फरक असतो, फार मोठी तफावत असते. अंडर फ्लड लाईट्स बऱ्याचदा गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलेलं आहे, पण इकडे कंडिशन्स खूप चांगल्या पाहायला मिळत आहेत. जय बजरंग क्रीडानगरी कारिवलीमध्ये आपण आहोत, जिथून हे थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीजद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्सचं देखील सहर्ष स्वागत आहे जॉय कुमार अँड कंपनीकडून. जॉय कुमार ट्रॉफी 2025 एकूण 16 संघांदरम्यानचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्यासमोर रंगतोय. बघा, आजचा दुसरा सामना आपण बघितला होता जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि वीर बजरंग कारिवली या दोन संघादरम्यान. ज्या मॅचमध्ये भाटाळे संघ विजेता ठरला होता, पंकज माळी सामनावीराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर बंद्र्या मारुती काल्लेर विपक्ष यशवंत स्मृती राहणाल हा तिसरा सामना, ज्यामध्ये राहणाल संघानं बाजी मारली. आदित्य नाईक सामनावीराचा मानकरी ठरला. सो हे जे सामनावीर खेळाडू ठरलेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण त्वरित आमच्या मंचावर यायचं आहे. सामनावीराचे जे पुरस्कार आहेत ते आपल्याला देण्यात येतील. चौथ्या सामन्यामध्ये जय हनुमान खोणी संघानं जयंत एंटरप्राइजेस बापगाव संघाला नमवलं होतं. दक्षित शिंगोळे सामनावीराचा मानकरी ठरला होता. पाचव्या मॅचमध्ये एक हाती खऱ्या अर्थानं सामना जिंकून दिला आवाज बिनार संघाला. जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध खेळत असताना सुनील भोईरनं अप्रतिम 40 धावांची खेळी त्याने साकारली होती. सो सुनील भोईरला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि सहाव्या मॅचमध्ये वीर तानाजी दापोडे संघाकडून हर्षद चौधरी सामनावीराचा मानकरी ठरला होता. आई वज्रेश्वरी निंबवली संघाला दापोडे संघानं पराभूत केलं होतं. सध्या सातवा सामना आपल्यासमोर आहे. सलामीचे फलंदाज प्रशांत पाटील आणि यतीश. पहिला बॉल सुरेख बॉल होता अक्रॉस द लाईन. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाजीमध्ये अक्षय पाटीलने. खारबाव संघाकडून फलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे. 40+ टोटल त्यांनी फलकावर लावली आहे. 46 धावा बनवल्यात आणि 47 धावांचा पाठलाग विजयाकरिता करायचा आहे आई देवी वडूनवगर टीमला. राऊंड द विकेटनं हा बॉल बॅटची कड लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळते एक धाव. अवे फ्रॉम द बॉडी एक जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. जिकडे खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे खेळता आलेला नाही आहे, कारण फटक्यावर अजिबात कंट्रोल पाहायला मिळाला नाही. मात्र पहिली धाव फलकावर लावत असताना फलंदाज प्रशांत पाटील. 4 ओव्हर्समध्ये 47 धावांचं टार्गेट, अर्थातच जवळपास 12ची सरासरी गाठायची आहे. हो, थोडासा मागे ठेवलेला बॉल बीट होतोय, बॅटर बीट होतोय, विकेट कीपर आणि मागे फिल्डर देखील बीट होत आहेत. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. वाईटचा देखील इशारा. 5 धावा मिळत आहेत पंजा. धावा कशा येत आहेत या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं जाणार नाही आहे. 5 धावांनिशी संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली. एक धाव ही फार महत्त्वाची असते. गोलंदाजाकडून चूक घडली होती, परंतु मागे विकेट कीपर देखील चुकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील बॉल अडवू शकले नाहीत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला आहे. बी शेपमध्ये मिड ऑफला फिल्डर आहे सूरज. एक धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज यतीश. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. भिवंडी ग्रामीणचे नामवंत संघ सध्या आपापसांत भेटताना दिसत आहेत ह्या जॉयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या समोर आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओलो फुल टॉस उडवलाय ऑन साईडला.
जास्त ताकदवान फटका नाहीये, फिल्डरपासून दूर खेळलाय, चांगला एफर्ट होता फिल्डरचा. डीप मिड विकेटला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा होती प्रशांत पाटीलकडे. आणि या फटक्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढला असणार आहे फलंदाज प्रशांतचा. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. साईश खारबाव विरुद्ध आई देवी वडुनवघर असा हा पहिल्या फेरीतील सामना. 47 धावांचा पाठलाग करत आहे आई देवी वडुनवघर संघ. नेक्स्ट बॉल. या वेळेला हुक केलाय, जबरदस्त टायमिंग आणि बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून षटकार. अखेर जिंकला होता. खारबाव संघानं टॉप एज बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली, शॉर्ट फाईन लेगला, जबरदस्त कॅच अँड फर्स्ट विकेट गोज डाऊन. गोलंदाज नेहलनं आखोट टप्प्याचा बॉल टाकला आणि चांगला वेग दाखवत असताना चांगला बाउन्स देखील प्राप्त केला होता. खरं तर शॉर्ट बॉल चांगला खेळत आलेला आहे प्रशांत, परंतु या वेळेला वरची कडा लागली होती आणि शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला झेल तिथे टिपलाय. पवननं हा झेल टिपलाय. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये पोहोचतोय. धावसंख्या 1 बाद 16. समीकरण 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सामना चुरशीचा होईल असं वाटतंय. समीकरण एवढं देखील कठीण नाहीये, पण खारबाव टीमकडे गोलंदाजी चांगली आहे आणि खारबाव एक लढवय्या संघ आहे, सहजासहजी सामना सोडणार नाहीये. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपटी दिली आहे. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला नाही नवीन बॅटर रोहितनं. चेंडू सोड. यंगस्टर आहे, खांदे देखील त्याचे मजबूत आहेत आणि त्याचाच येथे चांगला वापर करतोय. चेंडूला आपटी देतोय. पहिले दोन्ही त्याने शॉर्ट बॉल टाकलेत आणि सुरुवात चांगली केली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. थोडा पुढे टाकला. यावेळेला ड्राईव्ह करत असताना वाईडिश मिडॉनला ओहो फंबलिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्रक्षण थोडंसं सुमार दर्जाचं राहिलं. खरं तर प्रयत्न चांगला होता, परंतु बॉल हातातून निसटला. नाहीतर येथे एक धाव मिळणं देखील थोडंसं कठीण होतं, कारण फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. राहुल तांगडी ऑफिशियल स्कोररची भूमिका पार पाडत असताना या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगली साथ देत आहेत. यावेळेला मात्र लाईन भरकटली आहे. दिशा इन चेंडू वाईटचा इशारा करतायत पंच. धावसंख्या 19 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचले. टार्गेट आहे 47 धावांचं, म्हणजेच अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता आई देवी वडुनवघर संघाला. 15 चेंडूंचा खेळ बाकी. 15 चेंडू आणि 15 बॉल्समध्ये करायचे आहेत 28 धावा. 19 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सध्या खेळपट्टीवर फलंदाज पाहायला मिळत आहेत यतीश आणि रोहित. रोहित ऑन स्ट्राईक. नेहलचा हा बॉल. ओहो, पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या भरपूर जास्त बाहेर. आणखी एक वाईट बॉल. सुरुवात चांगली केली आहे या षटकाची, परंतु आता दिशा भरकटताना दिसतोय नेहल आणि अवांतर धावांवर देखील रोख लावावी लागणार आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अपेक्षित आहे. योग्य दिशेनं चेंडू टाकणं गरजेचं असणार आहे टीम खारबावसाठी. यावेळेला चांगली लाईन.
थोडासा खाली राहणारा बॉल होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, येथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. आणखी 27 बनवायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचताना दिसतोय. 14 चेंडू 27 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा जॉयकुमार ट्रॉफी 2025. यावेळी हुक केलाय. बॉल हवेत आहे परंतु बॉल फिल्डर पासून दूर चाललाय. लॉंग लेगला फिल्डर पोहोचतोय परंतु बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार. येतोय चौकार. चांगला होता कारण रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की चेंडूवर नजर नव्हती फलंदाजाची, मात्र संपर्क चांगला झाला बॅट आणि बॉलमध्ये आणि अगदी गॅपमधून बॉल निघून गेलाय. 4 धावा मिळत आहेत. रिझल्ट फलंदाजासाठी चांगला आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. खोलवर टप्प्याचा बॉल अपील आणि ती उचलून धरतायत पंच. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. होता नेहलच्या ओव्हरमधला आणि शेवटच्या बॉलवर देखील त्याने विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 8 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा फलकावर होत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 24. आईदेवी वडूनवगर संघ 47 धावांचा पाठलाग करत आहे या मॅचमध्ये. आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 23 धावा. नेक टू नेक फाईट आहे. 12 बॉल्समध्ये 24 झालेले आहेत. आणखी 12 बॉल्समध्ये 23 बनवायचे आहेत. त्यामुळेच सामना कुठल्याही संघाच्या बाजूनं झुकलेला नाहीये. सामना अगदी दोलायमान अवस्थेत पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारची मॅच इथे क्रिकेट रसिकांना देखील पाहायची होती कारण दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. भिवंडी ग्रामीणचे नामवंत संघ खेळतायत या मॅचमध्ये. यानंतर देखील आणखी एक मोठा सामना आपल्या समोर असेल. जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध कालिका माता वडघर. कालिका माता वडघर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर लगेचच त्या मॅचला सुरुवात केली जाणार आहे आणि तदनंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्या समोर असतील. न्यू एकविरा खारबाव विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यशवंत स्मृती राहणाळ विरुद्ध जय हनुमान खोणी. तिसरा सामना असेल आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध वीर तानाजी दापोडे आणि दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध पुढील सामन्यातील विजेता संघ. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल खारबाव टीमला. सामना मात्र रंगतदार अवस्थेत आहे. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचलाय घनश्याम पाटील. नॉन स्ट्रायकर एंडला असेल. स्ट्राईक मात्र यतीशकडे आहे जो सलामीला आलेला आहे. फक्त एकच चेंडू मला वाटतं त्याने खेळलाय. एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. बाद झालेले फलंदाज प्रशांत ज्याच्या बॅटमधून 10 धावा आल्या. एक षटकार त्याने ठोकला होता आणि नुकताच रोहित 6 धावा बनवल्यानंतर बाद झालाय. चला पंच वान करतायत वेळेच्या बाबतीत. गोलंदाजीसाठी अनिकेत देखील एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघणारा चेंडू होता. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅटर यतीशचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आलेला नाही आहे. पहिला बॉल डॉट. आता चेंडू उरलेत 11 बॉल्समध्ये करायचे आहेत 23 धावा. अजूनही आपण बघतो की काही मोठे फटके इथे खेळावे लागणार आहेत कारण चेंडूंची संख्या कमी आहे. धावा जास्त बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये किमान 2 मोठे फटके उर्वरित 11 बॉल्समध्ये खेळावे लागणार आहेत. वडूनवगर टीमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. वारंवार ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोलंदाज चांगली लाईन मेंटेन करतोय अनिकेत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. राऊंड द विकेटनं मारा करतोय आणि सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर खेळवतोय. यावेळेला संपर्क तर झालाय बॅट आणि बॉलचा, परंतु मिस टाइम स्ट्रोक. विकेट कीपर धावतोय. ओ हो, जबरदस्त प्रयत्न होता.
कॅच ड्रॉप झालाय, परंतु इथे धावचीची संधी आहे आणि फलंदाजाला धावचित केलं जात आहे. यस, बॅटर इज आउट. ठाणे जिल्ह्यात बघतोय की केतन पाटील संघात नाहीये प्लेइंग 11 मध्ये, कारण थोडासा उशिरा तो दाखल झाला होता. पण आता त्याची कमतरता जाणवेल का बॅटिंगमध्ये, हा मोठा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. खरं तर सामना अजूनही जबरदस्त रंगतदार अवस्थेत आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची आवश्यकता आई देवी वडूनवघर टीमला. नवीन बॅटर उज्ज्वल पाटील मैदानामध्ये पोहोचलाय. उज्ज्वल देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो. घनश्याम पाटील तो देखील एक तसाच चांगला अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्हीही नवीन बॅटर्स मैदानामध्ये आहेत. 9 चेंडू 22 धावा. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. यावेळेला स्विंग करत असताना ऑन साईडला फेकून दिलाय बॉल. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. आणखी 16 बनवायचे आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त मॅच. अनिकेतचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला बॅकफुटला जाऊन बॉलला कट केलाय आणि गॅपमधून बॉल पाठवलाय. कव्हर पॉईंट सीमारेषा पार. घनश्यामच्या बॅटमधून येतोय प्रेक्षणीय फटका, चौकार. फुल टॉस बॉल आणि आता हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑफस्टिकच्या बाहेर विट देखील होती. त्याचा फायदा घेतलाय घनश्यामनं. अगोदर षटकार, त्यानंतर येतोय चौकार. 10 धावा 2 बॉल्समध्ये त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. समीकरण बदलतंय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता अजूनही विजयाकरिता आई देवी वडूनवघर टीमला. मोमेंटम येथे गेन करत असताना आपल्या टीमसाठी फलंदाज घनश्याम पाटील अंडर प्रेशर चांगले फटके खेळतोय. अनिकेतनं सुरुवात दमदार केली होती, परंतु मागचे 2 चेंडू थोडे कमजोर पडलेत. 7-12 इक्वेशन आणि हा चांगला बॉल, डॉट बॉल. यावेळेला फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न, काहीसा इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क बनवता आलेला नाहीये घनश्याम पाटीलला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 बॉल्समध्ये आई देवी वडूनवघर टीमला बनवायचे आहेत विजयाकरिता 12 धावा. अप्रतिम मॅच. अजूनही हा सामना दोलायमान अवस्थेत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी देखील एक नवीन गोलंदाज आपल्याला येताना दिसेल, परंतु साईश खारबाव टीमला विनंती आहे, आपण खूप जास्त वेळ खर्च करत आहात, सो प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. रंगतदार अवस्थेत असलेली ही मॅच. या अगोदर जे सामने आपण बघितलेत कुठेतरी एकतर्फी सामने जास्त राहिले होते, परंतु एका मॅचमध्ये 27 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये चीज होताना देखील आपण बघितल्यात आणि तो विक्रम केला होता लिटल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईरनं. आवाज भिनार संघासाठी तो सामना त्याने जिंकून दिला होता. जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध खेळत असताना विवेक नाईकचा खरपूस समाचार घेतला होता, परंतु हा सामना काहीसा वेगळा आहे. एकतर अंडर फ्लडलाईट्स मॅच चालू आहे आणि 6 बॉल्समध्ये 12 धावा.
असं समीकरण आहे या मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी सूरज पाटील, हा बाहुबली क्रिकेटर. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान सूरजनं दिलं आपल्या टीमसाठी. 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकले होते. 15 धावांचं चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. परंतु सामना जिंकायचा असेल तर 6 चांगले चेंडू देखील त्याला टाकावे लागणार आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उज्ज्वल पाटील. उज्ज्वल आणि घनश्यामची जोडी खेळपट्टीवर आहे आईदेवी वडुनवगर संघाकडून. ऑफ साईडला आपण बघतोय एक बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू सज्ज आहे. डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साईडला शॉर्ट, फाईन लेग आणि 4 खेळाडू सीमा रेषेवर तैनात. सूरज पाटील वडुनवगर यांच्याकडून उज्ज्वलसाठी पारितोषिक आहे. सलगच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक उज्ज्वलसाठी. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, खेळू की नको अशी अवस्था होती. बॅट तर फिरवली परंतु हाफ हार्टेड फटका होता. बॅट्समन बीट झाला. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू फलंदाजावर प्रेशर वाढवणार आहे. मग एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजावर प्रेशर वाढेल. 5 चेंडू 12 धावा. ओ व्हॉट अ बॉल. यावेळेला बरोबर खोलात टाकलेला चेंडू होता. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ताळमेळचा अभाव आणि फलंदाज धावबाद उज्ज्वल पाटील. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाहीये. मात्र जबरदस्त अवस्थेत मॅच येऊन ठेपले. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता आईदेवी वडुनवगर टीमला. नवीन बॅटर दिनेश चौगुले नॉन स्ट्रायकर सेंडला असेल, कारण नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज बाद झालाय. उज्ज्वलला दुसरी धाव घ्यायची होती परंतु घनश्यामनं स्पष्ट नकार दिला होता, कारण बॉल थेट फिल्डरच्या हातात गेला होता. डीपमधून तिकडे फिल्डर बॉलवर वेगानं पोहोचला देखील होता. उज्ज्वल बाद होऊन तंबूत परतलाय. स्ट्राईक मात्र घनश्याम पाटीलकडे आहे, ज्यानं आत्तापर्यंत चांगली बॅटिंग जरूर केली. 1 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 4 चेंडू 11 धावा. चेसिंग कंपल्सरी. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरजचा हा बॉल बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु डीप कव्हरमधून फिल्डर पोहोचतोय बॉलवर. थोडंसं फंबलिंग, हलकासं फंबलिंग होतं, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. खरं तर सिंगल डबलनं हा सामना जिंकणं थोडंसं कठीण दिसतंय वडुनवगर टीमसाठी. एखादा मोठा फटका खेळावा लागणार आहे. समीकरण बदलतंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. किमान एक मोठा फटका हवाय वडुनवगर टीमला आणि तोच प्रयत्न यावेळेला. फोर्सिंग शॉट, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला फिल्डर, जबरदस्त कॅच. नेहलनं कुठलीही चूक केली नाहीये. फलंदाज बाद. केल्यात आणि आता समीकरण आहे 2 चेंडू 9 धावा. नवीन बॅटर दीपराज ऑन स्ट्राईक. आता जे काही करायचं आहे ते दीपराजला करावं लागणार आहे आईदेवी वडुनवगर टीमसाठी. दिनेश चौगुले मैदानात आहे परंतु तो नॉन स्ट्रायकर सेंडला. आणि या बॉलवर सामना जर जिवंत ठेवायचा असेल तर किमान 3 धावा तरी घ्याव्या लागतील. तेव्हा 1 चेंडू 6 धावा असं समीकरण येईल आणि तिथून विजयाची संधी असेल. परंतु 3 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र अशक्यप्राय असं आव्हान असेल. पुढचा बॉल, महत्वाचा बॉल, पुल केलाय. फटका चांगला आहे परंतु डीप मिड विकेटला खेळाडू सज्ज. मिसफिल्ड परंतु बॅकअपला जवाब. अक्षय पाटीलनं हा चौकार जाऊ दिलेला नाही. कमालीची फिल्डिंग. 2 धावा जरूर मिळत आहेत आणि आता समीकरण आहे 1 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळेच जर लीगल बॉल टाकला गेला तर मात्र विजय सुनिश्चित असेल साईश खारबाव संघाचा. आणि खारबाव संघाचे सामने खूप रंगतदार होताना दिसत आहेत या हंगामामध्ये.
एक चेंडू 7 धावा. मॅच मात्र अजूनही संपलेली नाही. एखादा वाईट किंवा नो बॉल आला तर मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. लास्ट बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, बीट होतोय बॅटर आणि याचबरोबर सामना समाप्त. मॅच अखेर जिंकलीये साई स्पोर्ट्स खारबाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम साई स्पोर्ट्स खारबाव. अभिनंदन महेंद्रजी पाटील अँड हार्ड लक टफ लक आई देवी स्पोर्ट्स वडुनवगर. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे सूरज पाटील. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी. शेवटचं षटक प्रेशरमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलं. 12 धावा डिफेंड करायच्या होत्या, फक्त 5च धावा खर्च केल्या आणि बॅटिंगमध्ये देखील 15 धावांचं चांगलं योगदान त्याने दिलं होतं. बाहुबलीच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले होते. सो सूरज पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय अशोक पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. वडूनवगरचे ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार व्यासपीठावर देणार आहोत. चला सूरज पाटील, आपण यायचं व्यासपीठावर. अशोक पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. अंडर प्रेशर खूप चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग देखील सूरज पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. वेल डन सूरज, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. चला पुढील मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध कालिका माता वडघर. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू होतोय. कालिका माता वडघर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात या सामन्याचं पहिलं सत्र आमचे सहकारी समालोचक कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांच्या वाणीतून. धन्यवाद अजय गरत. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आणि यानंतर दुसऱ्या फेरीकडे आपण बोलणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील दोन्ही संघांनी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. नवीग्रा खारबाव विपक्ष जबरामध्ये भाटाले हा पुढील सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन महेंद्र पाटील, अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव.